अंकर बुल्ढाना में शिवसेना विधायक संजय गायकवाड़ के पुत्रों ने पुलिस प्रशासन के खिलाफ अनशन शुरू किया है। बुल्ढाना जिले में बढ़ते अवैध व्यवसायों और जिले में बढ़ती अपराध प्रवृत्ति पर नियंत्रण रखने में पुलिस व्यवस्था निष्क्रिय साबित होने का आरोप लगाते हुए आज उसे जिला पुलिस अधीक्षक के निलंबन की मांग के समर्थन में विधायक संजय गायकवाड़ के पुत्र पृथ्वीराज गायकवाड़ और मृत्युंजय गायकवाड़ आंदोलन पर बैठ गए हैं। इस कारण जिले में हलचल फैल गई है। एक और मुंबई में विधानसभा का सत्र चल रहा है, तो दूसरी ओर बुल्ढाणा में शिवसेना का यह चल रहा आंदोलन एक महत्वपूर्ण विषय बन गया है। की मी उपोषणाला बसलो याच्या मागचं कारण काय हे स्वतः पोलीस अधीक्षकांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। कारण बुलढाण्यामध्ये अवैध धंदे, अवैध दारू, अवैध हत्यार तस्करी, नकली नोटा, कितीतरी हजारो बेपत्ता आलेल्या मुली आणि एवढं तर हे आतापर्यंत चालूच आहे। पण जळगाव जामोद सारखा मुद्दा त्या ठिकाणी एका महिलेची मृतदेह सापडलं, त्याचं मुंडका कापून दिलं, त्या महिलेच्या अजून त्या ज्यांनी हत्या केली त्या कट असला ते अजूनही पोलिसांना सापडलं नाही। त्याच्यामध्ये निर्दोष असणारे 2 पीआय बाकीचे कर्मचारी यांना निलंबित करून टाकलं। आतापर्यंत एसपी साहेब त्या ठिकाणी त्या स्थळी ती घटना घडली तिथे पाहायला गेली नाही, त्यांनी प्रेसमीट देखील घेतलेली नाही आणि त्या ठिकाणी न काही पाहता या पोलीस कर्मचाऱ्यांनी वरती सांगितलं की साहेब अशाची घटना घडली, आम्ही काय करू। तर साहेबांनी त्यांना मोठ्या किताबीने सांगितलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करा। आणि जेव्हा एसपी साहेबांना समजलं की हे प्रकरण वेगळंच आहे, त्यांच्या अंगलट येऊ म्हणून त्यांनी 6 जणांना निलंबन त्या ठिकाणी करून टाकलं। मग खऱ्या अर्थाने जर ही त्यांची हुकुमशाही जिल्ह्यामध्ये सुरू आहे तर त्याच्याकरता आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलोय। तुमची मागणी काय? आमची मागणी हीच आहे, आतापर्यंत बेपत्ता झालेल्या मुली हप्तेखोर आम्हाला उपोषणाला या ठिकाणी धर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष पुत्र संजय गायकवाड या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्याच्यासोबत आमच्या नगरपालिकेचे नगरसेवक नयन शर्मा या ठिकाणी बसलेले आहेत। बबलू मौतार या नगरसेवक बबलू मौतार या ठिकाणी बसलेले आहेत। नगरसेवक तसंच माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विजूभाऊ जायबा या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या उपोषणाच्या स्थळावर या ठिकाणी आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ओमसिंगभाऊ राजपूत या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवसेनेचे शहर प्रमुख आशिष जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व पदाधिकारी महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही काल धर्मवीर फाउंडेशनच्या नेतृत्वात कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी दिले। आज शिवसेने देखील या ठिकाणी पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे। जिल्हा प्रमुखांच्या सर्व टीमने आज जिल्हा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे। तुम्हाला सर्वांना माहीत असेल की गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध धंदे त्या ठिकाणी जोमास त्या ठिकाणी चालत आलेले आणि गेल्या 3-4 दिवसा अगोदर एका शेतकऱ्याच्या मुलाला एसपींनी आणि ठाणेदारांनी इतकं मारलेलं आहे, त्याला बेशुद्ध पडेपर्यंत त्या ठिकाणी मारलेलं आहे। त्याचं कारण न समजून घेता त्याला त्याच्या आई बिमार असल्या कारणामुळे तो मेडिकलला त्या ठिकाणी औषध घ्यायला गेला होता, परंतु औषध घेता जाताच मधातच त्याला एसपी साहेबांनी त्या ठिकाणी थांबवलं, ठाणेदारांनी त्या ठिकाणी थांबवलं। त्याला त्याची विचारपूस न करता त्याला एवढं मारलं की तो त्या ठिकाणी